नमस्कार, मी जया. आज मी आपल्या समोर माझी एक स्वरचित कविता सादर करते. कविता थोडी रिअलिस्टिक आहे. नातं म्हणजे काय असतं? अगदी जन्म घेतल्या घेतल्या आपण अनेक नात्यांमध्ये नकळत गुंफत जातो. अगदी जन्म घेतल्या घेतल्या आपण अनेक नात्यांमध्ये नकळत गुंफत जातो. काही नाती वारशाने मिळतात तर काही आपण जोडत असतो. काही नाती वारशाने मिळतात तर काही आपण जोडत असतो. आणि हीच नाती सांभाळता सांभाळता कधी कधी तोंडाला फेस येतो. प्रत्येक नात्याची अपेक्षा काहीतरी वेगळीच असते. प्रत्येक नात्याची अपेक्षा काहीतरी वेगळीच असते. अपेक्षा पूर्ण नाही झाली की समोरच्याचं मन दुखावते. अपेक्षा पूर्ण नाही झाली की समोरच्याचं मन दुखावते. बरं, दुखावलेल्या मनाला काही औषधही नसते. दुखावलेल्या मनाला काही औषधही नसते. म्हणूनच नाती जपण्या एवढं कठीण काम दुसरं काहीच नसते. म्हणूनच नाती जपण्या एवढं कठीण काम दुसरं काहीच नसते. आई बाबांचं हे एकच नातं निस्वार्थी असतं. आई बाबांचं हे एकच नातं निस्वार्थी असतं. बाकी प्रत्येक नात्यात समोरच्याला आपल्याकडून काहीतरी हवं असतं. बाकी प्रत्येक नात्यात समोरच्याला आपल्याकडून काहीतरी हवं असतं. मागणीची पूर्तता करण्यात मन व्यस्त होतं. मागणीची पूर्तता करण्यात मन व्यस्त होतं आणि स्वतःला काय पाहिजे याकडे मात्र दुर्लक्षच होतं. याकडे मात्र दुर्लक्षच होतं. लग्नाच्या वेळीही असंच घडतं. लग्नाच्या वेळीही असंच घडतं. अनोळखी व्यक्तीबरोबर बळच मन जुळवावं लागतं. अनोळखी व्यक्तीबरोबर बळच मन जुळवावं लागतं. जर जुळलंच नाही मन तर काम शेवटी घटस्फोटावरती येऊन अटकतं. जर जुळलंच नाही मन तर काम शेवटी घटस्फोटावरती येऊन अटकतं, खटकतं. आणि हो, कित्येक घटना अशा घडल्यात बरं. कित्येक घटना अशा घडल्यात बरं. मन जास्तीचा विचार न करता फासावर जाऊन लटकतं. शेवटी काय तर एका नात्यामुळेच माणूस हरपतं. शेवटी काय तर एका नात्यामुळेच माणूस हरपतं. विचारपूर्वक नाती जोडा आणि एका मर्यादेपर्यंत जपा. विचारपूर्वक नाती जोडा आणि एका मर्यादेपर्यंत जपा. नाहीतर फासावर लटकणं हे आपल्याच अवतीभोवती गिरट्या घालत असतं. स्वतःला पण जपता यायला हवं बरं. स्वतःला पण जपता यायला हवं बरं. या जगात कुणीच कुणाचं नसतं. या जगात कुणीच कुणाचं नसतं. खूप खूप धन्यवाद.